नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत सोपानदेव महाराजांविषयी अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. आपण जेव्हा संत भावंडांविषयी बोलतो तेव्हा लगेच आपल्या मनात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांची नावे येतात. पण या दिव्य भावंडांमध्ये एक चौथे बंधूही होते, संत सोपानदेव. अपार ज्ञानसाधना आणि अतूट विठ्ठलभक्ती असूनही त्यांची ओळख अनेकदा त्यांच्या प्रसिद्ध भावंडांच्या छायेत राहिली. पण त्यांच्या छोट्याशा आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला थक्क करून सोडतात. चला, संत सोपानदेवांच्या जीवनातील अशाच 5 आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेऊया. 1. सर्वात धाकटे बंधू पण ज्ञानाने महान. संत सोपानदेव हे 4ही भावंडांमध्ये सर्वात धाकटे बंधू होते. ते संत ज्ञानेश्वरांपेक्षा 3 वर्षांनी लहान होते. वयाने लहान असले तरी त्यांची ज्ञानसाधना आणि भक्ती अपार होती. आईवडिलांच्या निधनानंतर मोठे बंधू संत निवृत्तीनाथ यांच्या सानिध्यात त्यांची आध्यात्मिक साधना अजूनच गहन झाली. अगदी लहान वयातच त्यांनी गहन अभ्यास साधला. 2. जंगलातील तो अविस्मरणीय अनुभव. संत सोपानदेवांच्या बालपणी एक प्रसंग घडला ज्याने त्यांच्या जीवनाला दिशा दिली. एकदा ही 4ही भावंडे घनदाट अरण्यात मार्ग चुकली. जगण्यासाठी, एकमेकांना सांभाळण्यासाठी केलेला तो संघर्ष फक्त सहनशीलतेचीच नव्हे तर त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचीही पहिली परीक्षा ठरला. हा अनुभव त्यांच्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग ठरला. 3. गुरु घरातच. निवृत्तीनाथांप्रती अपार भक्ती. त्या कठीण काळात एकमेकांना दिलेला आधार त्यांच्या नात्याचा पाया ठरला. आणि याच नात्याचा सर्वात पवित्र आविष्कार म्हणजे सोपानदेवांची गुरुभक्ती. संत निवृत्तीनाथ हेच संत सोपानदेवांचे गुरु होते. हे नातं अद्वितीय आणि अत्यंत पवित्र होते. सोपानदेव आणि इतर भावंडांनी आपल्या गुरूंप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक अभंग रचले. 4. पंढरी म्हणजे भूवैकुंठ. संत सोपानदेवांची एक दृढ श्रद्धा होती. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ. त्यांना खात्री होती की वारी केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. त्यांचे हे विचार त्यांच्या अनेक अभंगांमधून स्पष्टपणे दिसून येतात. पंढरी ही त्यांच्यासाठी साक्षात वैकुंठच होती. 5. सजीवन समाधी आणि वार्षिक सोहळा. संत सोपानदेवांनी सजीवन समाधी घेतली. त्यांच्या सन्मानार्थ सासवड येथे दरवर्षी भव्य समाधी सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात होतो. यामध्ये मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हा त्यांचा मुख्य समाधी दिवस मानला जातो. भक्ती आणि ज्ञानाचा अजरामर वारसा. संत सोपानदेवांचं आयुष्य जरी लहान असले तरी त्यामध्ये गहन ज्ञान, दृढ भक्ती आणि गुरुभक्तीचा अजरामर आदर्श दडलेला आहे. त्यांचे जीवन आपल्याला सांगते, वय लहान असले तरीही भक्ती आणि साधनेने उच्च आध्यात्मिक उंची गाठता येते. सोपानदेव आपल्याला एक प्रश्न विचारून जातात. आपल्या नात्यांमध्येच गुरु आणि भक्ती शोधण्याची शक्ती आपल्यात आहे का? कारण खरा आध्यात्मिक प्रवास वयाचा नसतो, तो असतो श्रद्धेच्या खोलीचा. नमस्कार. संत सोपानदेव महाराज की जय.